सरिता देवी रागाने सुरेंद्रला म्हणाली की सुरेंद्र, तिने आमच्या घराच्या बाबींमध्ये ढवळाढवळ करू नये आणि मी माझ्या मुलीला जे काही हवे ते द्यावे असे सांगावे. ती कोण आहे जी हस्तक्षेप करत आहे आणि ती माझ्या मुलीच्या हेतूंवर शंका घेत आहे? अरे, तिचे हेतू किती चांगले आहेत. तिला या घरातून एकही वस्तू माझ्या मुलीला द्यायची नाही. कनिका मोठ्याने ओरडली आणि म्हणाली की तुम्ही काय म्हणत आहात आई? मी 5 वर्षांपासून घरात आहे आणि मला नीतूचे हेतू माहीत आहेत. मला या घराचे भले हवे आहे, मग मी असे का बोलेन? सासू ओरडली आणि म्हणाली की तू चांगले करत नाही आहेस, पण माझ्या मुलीला या घरातून घेऊन जाऊ इच्छितेस. हे घर माझ्या नावावर आहे. मी ते ज्याला हवे त्याला देऊ शकते. काहीही बोलणारे तू कोण? यानंतर जे घडले त्यामुळे सरिता देवीचे आयुष्य बदलले. संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरातले सर्वजण एकत्र बसून जेवत होते आणि कनिका स्वयंपाकघरात गरम पोळ्या बनवत होती. आज रविवार होता आणि भाकऱ्या बनवताना कनिका विचार करत होती की देवाचे आभार मानते की ती आज आली नाही, नाहीतर ती एकही रविवार चुकवत नाही. जर ती आज आली तर ती मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरकामात व्यस्त ठेवेल. इतक्यात दाराची बेल वाजली आणि कनिकाच्या मनात फक्त एकच गोष्ट आली, ती म्हणजे बाहेर जेवणाऱ्या तिच्या सासूबाई लगेच हाक मारत म्हणाल्या, अरे सुनबाई, जा आणि दारावर कोण आहे ते बघ. मी विचार करत होते, नीतू आज आली नाही, बघ ती आहे का? कनिकाने कुजबुजून दार उघडताच तिने नीतूला समोर पाहिले आणि लगेच तिच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, अरे दीदी, तू आज खूप उशिरा आलीस. मला वाटले होते की तू आज येणार नाही. नीतू पटकन आत आली आणि आईला मिठी मारली. मग तिची आईही म्हणाली, अरे सुनबाई, लवकर तुझ्या नंदेला जेवण वाढ. नीतू, मी तुझा आवडता कढी भात बनवला आहे. नीतू लगेच सर्वांसमोर टेबलावर जेवायला बसली. मग तिचा भाऊ सुरेंद्र म्हणाला, अरे नीतू, आधी जा आणि हात धु. मला माहीत नाही तू कुठून आलीयस. नीतू लगेच उठली आणि हात धुतले आणि इतक्यात कनिका आतून जेवणाची प्लेट घेऊन आली. दीदी, गरमागरम कढी भात खा. नीतू लगेच कनिकाला म्हणाली, अरे, भाकरी नाहीये का? मला भाकरी खायची आहे. सासू लगेच तिच्या सुनेला म्हणाली, चल, नीतूसाठी गरम भाकरी बनव. तिला तिच्या सासरी गरम जेवण कोण खायला देईल? कनिका तिला पाहून आधीच रागाने भरली होती. तिच्या भाकऱ्या खूप आधीपासून तयार होत्या, पण आता तिला नीतूसाठी पुन्हा भाकरी बनवायची होती आणि तिच्यासाठी पीठही बनवायचे होते. ती विचार करत होती की आज ती आरामात बसून कढी, भात आणि भाकरी खाईल, पण नीतू अचानक आली आणि तिच्या आशा धुळीस मिळाल्या. कनिकाने भाकरी आणली आणि नीतू सकाळपासून भुकेल्यासारखी जेवू लागली. कनिका म्हणाली, दीदी, घाई काय आहे? जेवण पळून जाणार नाही, तू आरामात जेव. मग सासू म्हणाली, तू इथे उभी राहून पाहत आहेस का? आता स्वयंपाकघरात जा. तेवढ्यात तिचा नवरा सुरेंद्र म्हणाला, कनिका तू बसून जेव, बाकीचे काम मी करेन. तू इतका वेळ सर्वांसाठी भाकऱ्या बनवत होतीस. तुला खूप घाम येतोय, ये आणि बस. सासूने रागीट नजरेने तिच्या मुलाकडे पाहिले. तिला तिचा मुलगा तिच्या सुनेची काळजी घेतोय हे आवडले नाही. आता सासू नीतूचे जेवण संपण्याची वाट पाहत होती कारण तिला पोटदुखी होत होती. शेवटी तिला तिच्या मुलीसोबत बसून तिच्या सुनेबद्दल वाईट बोलायचे होते आणि ती रविवारचीही अधीरतेने वाट पाहत असे. नीतू येत असे आणि ती नीतूला कनिकाबद्दल वाईट बोलायची. नीतूला सगळं समजत होतं आणि म्हणूनच तीही पटकन जेवण संपवून थेट तिच्या आईच्या मागे खोलीत गेली. कनिकाने तिला पाहिलं आणि तिला वाटलं की आता आई आणि मुलगी बसून तिच्याबद्दल वाईट बोलतील. म्हणूनच ती इथे येते जेणेकरून ती तिच्या वहिनीबद्दल वाईट बोलू शकेल आणि सासूही तिला काहीही बोलत नाही कारण तिला माझ्याबद्दल वाईट बोलायचं आहे. कनिकाला फारशी पर्वा नव्हती. तिने तिच्या मुलीची प्लेटही उचलली आणि स्वयंपाकघरात गेली. तिची धाकटी मुलगी पणखुरी फक्त 4 वर्षांची होती. काही वेळाने ती तिच्या मुलीला खोलीत घेऊन गेली आणि सुरेंद्रला म्हणाली की आता मला थोडा वेळ आराम करायचा आहे, मला त्रास देऊ नको. दुसरीकडे सासू तिच्या मुलीला तिच्या सुनेबद्दल वाईट बोलायला बसली. बेटा, ती मुलासमोर माझ्याशी किती प्रेमाने बोलते हे विचारू नकोस, पण ती माझ्या पाठीमागे माझ्याशी काय करते? आता मी मुलाला काय तक्रार करू? तोही तिच्या भोवती फिरतो. मुलगा नसताना ती जळलेली भाकरी खायला देते आणि मुलासमोर भरपूर तूप घालून भाकरी देते. नीतू म्हणाली, आई, तू याबद्दल भावाकडे तक्रार करावी, मलाही बघायचे आहे की भाऊ काय म्हणतो. मग नीतू म्हणाली, आई, रक्षाबंधनही येणार आहे.
तर सरिता देवी म्हणाली, हो बेटा, मी तुला सांगणार होते की तुझ्या भावाला प्रमोशन मिळाले आहे आणि त्याला दुसऱ्या शहरात राहण्यासाठी फ्लॅटही मिळत आहे. रक्षाबंधनानंतर आम्ही तिथे जाऊ. नीतू लगेच म्हणाली, आई, पण मग तू या घराचे काय करणार? हे घर वडिलांची आठवण आहे. आणि ते इतके मोठे आहे की ते बंद राहिले तर ते खराब होईल. तर सरिता देवी म्हणाली, तुझा भाऊही म्हणत आहे की आपण ते भाडेकरूला देऊ. जर कोणी तिथे राहिले तर साफसफाईही होईल आणि भाडेही येत राहील. हे ऐकून नीतूच्या मनात काहीतरी वेगळे जाळे विणायला सुरुवात झाली. ती तिच्या आईला म्हणाली, आई, आम्हाला वाटतं की आम्ही आयुष्यभर भाडे देतच राहणार. भाऊ इतका भाग्यवान आहे की स्वतःचे घर असूनही त्याला ऑफिसमधून फ्लॅट मिळत आहे. त्याच्याकडे 2 घरे असतील, पण आम्ही भाडे भरून मरणार आहोत. भाडेही वाढत आहे. आता आम्हाला घरी हवे असलेले भाडेही मिळत नाही. आम्हाला पुन्हा घर रिकामे करावे लागत आहे कारण घरमालकाने आम्हाला घर रिकामे करण्यास सांगितले आहे आणि आता आम्हाला घरही मिळत नाहीये. सरिता देवी म्हणाली, मग तू इतके दुःखी का आहेस? मुली, जावई नक्कीच काहीतरी करतील. मला खात्री आहे की जर त्यालाही बढती मिळाली तर त्याचा पगारही वाढेल आणि कदाचित तुम्हालाही राहण्यासाठी एक चांगले घर मिळेल. नीतू तोंड करून म्हणाली की आई, माझ्या नशिबात काय आहे, माझ्या नशिबात काय लिहिले आहे हे मला माहीत नाही. त्या दिवशी नीतू निघून गेली, पण तिच्या मनात हे सगळं चालूच होतं. दुसरीकडे नीतू गेल्यानंतर सरिता देवी तिच्या मुलाला सुरेंद्रला म्हणाली की सुरेंद्र, आपण येथून दुसऱ्या शहरात जाऊ आणि तू म्हणाली होतीस की तू इथे भाडेकरू ठेवशील. आता मला वाटतंय की नीतू खूप अस्वस्थ आहे आणि पुन्हा भाडेकरू शोधत आहे कारण घरमालक तिला त्रास देत आहे. भाडेकरूऐवजी तिला इथे ठेवणे चांगले. नीतूला शक्य तितके भाडे घेऊ दे, किमान माझ्या मुलीला मदत होईल. कनिका देखील हे ऐकत होती आणि ते ऐकून तिला राग आला. आईचे ऐकल्यानंतर सुरेंद्र म्हणाला की आई, तू बरोबर आहेस. भाडेकरूपेक्षा घरात स्वतःच्या बहिणीला राहणे चांगले आणि तरीही भाडेकरू घर स्वच्छ ठेवत नाहीत. आता नीतूला भाड्याचे घर शोधणे थांबवायला सांग आणि घरमालकाला 1 महिन्याचा वेळ दे. आपण गेल्यावर ती इथे येईल. शेवटी ती या घराची मुलगी आहे, जर ती राहिली तर चांगले होईल. ती आपलीच आहे. यावर कनिका रागावली आणि ती लगेच म्हणाली, तुम्हाला हा निर्णय चुकीचा वाटत नाही का? मला वाटत नाही की नीतूला इथे ठेवणे योग्य ठरेल कारण मी पाहिले आहे की तिला कोणतीही कमतरता नाही आणि ती विनाकारण मम्मीसमोर रडत राहते कारण तीच त्या दिवशी मम्मीला सांगत होती की आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. ती महागडे कपडे घालते आणि सर्व काही ब्रँडेड आहे. जर ती इतका खर्च करू शकते तर ती भाड्याच्या घरातही राहू शकते आणि मग जीजू चांगले कमावतात. मग नीतू असे का बोलत आहे? सुरेंद्र, सावध राहा, आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो. मला नीतूच्या हेतूंवर शंका आहे. सुरेंद्र रागावला आणि म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? ती माझी बहीण आहे. या घराची काळजी घेण्यासाठी तिच्यापेक्षा चांगले दुसरे कोण असू शकते? सरिता देवी रागाने सुरेंद्रला म्हणाली, सुरेंद्र, तिला आमच्या घरातील बाबींमध्ये ढवळाढवळ करू नकोस असे सांग. आम्ही आमच्या मुलीला जे काही हवे ते देऊ शकतो. ती कोण आहे जी हस्तक्षेप करते आणि ती माझ्या मुलीच्या हेतूंवर शंका घेत आहे? तिचे हेतू चांगले कसे असू शकतात? ती माझ्या मुलीला घरातून एकही वस्तू देऊ इच्छित नाही. कनिका मोठ्याने ओरडली आणि म्हणाली, तुम्ही काय म्हणत आहात आईजी? मी 5 वर्षांपासून घरात आहे आणि मला नीतूचे हेतू माहीत आहेत. मला या घराचे भले हवे आहे, मग मी असे का बोलू? सासू ओरडली आणि म्हणाली, तू चांगली नाही आहेस. उलट तू माझ्या मुलीला या घरातून काढून घेऊ इच्छितेस. हे घर माझ्या नावावर आहे. मी ते ज्याला हवे त्याला देऊ शकते. काहीही बोलणारी तू कोण? सुरेंद्र रागाने कनिकाला म्हणाला, कनिका, खूप उशीर झाला आहे. माझ्या बहिणीबद्दल असे बोलण्यापूर्वी तू काळजी घे. मी भविष्यात एकही शब्द ऐकणार नाही. आई, तू उद्याच नीतूला फोन करून सांगावे की मी गेल्यानंतर इथे येऊन राहावे. सरिता देवींनी दुसऱ्याच दिवशी खुशीने नीतूला फोन करून म्हटले, नीतू बेटा, आता तुला कोणाला तोंड देण्याची आणि घरमालकाच्या अधीन राहण्याची गरज नाही. आमच्या अनुपस्थितीत एक भाडेकरू इथेच राहील आणि घर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बदलेल. तू इथेच राहणे चांगले. आता तुझ्या भावालाही तेच हवे आहे. नीतू म्हणाली, आई आणि वहिनीही सहमत झाली आहे, बरोबर? मग सरिता देवी रागाने म्हणाली, ती सहमत असली किंवा नसली तरी काय फरक पडतो? ही मालमत्ता माझ्या नावावर आहे, मी ती ज्याला हवी त्याला देऊ शकते. नीतू आनंदाने उडी मारून तिचा नवरा दिवाकरला म्हणाली की माझ्या भावाने आम्हाला त्याचे घर राहण्यासाठी दिले आहे.
तू काळजी करू नकोस, आता आम्हाला भाडे द्यावे लागणार नाही. आता आम्ही एका मोफत घरात राहू आणि आता आम्ही संध्याकाळपासून खरेदी करू. आता तू मला नकार देऊ शकणार नाहीस. दुसरीकडे कनिकाला हा निर्णय अजिबात योग्य वाटत नव्हता कारण तिला माहीत होते, जर आपण कधी परत आलो तर नीतू इतक्या सहजपणे घराबाहेर पडणार नाही. पण तिच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. मग काही दिवसांनी रक्षाबंधन आले आणि जेव्हा नीतू रक्षाबंधनाच्या दिवशी घरी आली तेव्हा तिने तिच्या आईला सांगितले, आई, मी माझे उत्पन्न वाढवण्यासाठी एका विमा कंपनीत सामील झाले आहे. आता मी एक एजंट आहे. तू माझी पहिली ग्राहक होशील कारण मी आधी तुझा इन्शुरन्स करेन. कनिकाने हे ऐकले तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि लगेच म्हणाली, पण नीतू दीदी, आता आईचा विमा काढता येत नाही. कारण तिचे वय 70 पेक्षा जास्त आहे. मग नीतू म्हणाली की आमची कंपनी फक्त वृद्ध लोकांचा विमा काढत आहे कारण कोणीही त्यांचा विमा काढत नाही. हे ऐकून सरिता देवी आनंदी झाली आणि म्हणाली, किती पैसे लागतील, मी तयार आहे. नीतू म्हणाली की तुला 10,000 द्यावे लागतील आणि तुझा विमा होईल. हे ऐकून सासूने लगेच नीतूला 10,000 दिले आणि म्हणाली, बघ मुली, तुला तुझे काम करायचे आहे, तू खूप मेहनत घेत आहेस म्हणून मी तुला पाठिंबा देईन. नीतूने लगेच तिच्या आईचा विमा काढला आणि तिला कागदपत्रांवर सही करायला लावले. कनिका म्हणू लागली की सुरेंद्र, तुझ्या बहिणीने काही फसव्या कंपनीकडून विमा काढला आहे आणि 10,000 मागितले आहेत कारण आईच्या वयाच्या लोकांचा विमा आता खूप महाग आहे. बहुतेक कंपन्या ते करत नाहीत. सुरेंद्र म्हणाला की आम्हाला काय फरक पडतो, नीतूला यातून थोडे कमिशन मिळत असेल. यापेक्षा जास्त काय होऊ शकते. पण कनिका, आता तू उद्यापासून सामान बांधायला सुरुवात कर कारण आमच्याकडे फक्त एक आठवडा आहे आणि आम्हाला येथून निघून जावे लागेल कारण मला वेळेवर नोकरीवर जायचे आहे. रक्षाबंधन साजरे केल्यानंतर नीतू निघून गेली आणि दुसऱ्याच दिवसापासून पती, पत्नी दोघेही घरातील मानधन गोळा करू लागले पण सासू फोनवर रडत राहिल्या आणि नीतूला सांगत राहिल्या की मी तुला दररोज नवीन शहरात भेटू शकणार नाही. बेटा, मला फोन कर. एक दिवस असा आला जेव्हा सर्व सामान ट्रकमध्ये भरले गेले आणि सरिता देवी तिच्या मुलाला आणि सुनेला घेऊन दुसऱ्या शहरात गेली. तिथे सुरेंद्रचे लक्ष त्याच्या कामावर केंद्रित झाले आणि कनिका तिच्या मुलांना प्रवेश मिळवून देण्यात व्यस्त झाली. दरम्यान नीतू कधीही तिच्या भावाला आणि आईला भेटायला गेली नाही. जेव्हा जेव्हा तिची आई सरिता देवी फोन करून म्हणायची की तिला तुझी आठवण येत आहे, तेव्हा ती म्हणायची की आई तू इतकी दूर गेली आहेस आणि येण्या जाण्याचे भाडेही खूप जास्त आहे. तिची नोकरीही चांगली चालत नाही आणि कपातीनंतर पैसे मिळतात. आम्हाला खूप त्रास होत आहे. तिथे गेल्यानंतर कनिकाला खूप हायसे वाटत होते कारण नीतू दर रविवारी घरी येत असे. कमीत कमी आता ती येत नव्हती आणि ती तिच्या आईलाही खूप क्वचित फोन करायची. पण सरिता देवी यामुळे चिडली होती आणि ती वारंवार कनिकाला टोमणे मारत होती की कमीत कमी मला माझ्या जुन्या घरी सोड, मी नीतूसोबत राहीन. मी माझ्या मुलीपासून इतकी दूर आली आहे की मी तिला भेटूही शकत नाही. एके दिवशी कनिका म्हणाली की तुमच्या मुलीला तुमची आठवण येत नाही आणि तुम्ही तिच्यासाठी रडत राहता. सरिता देवी रागाने तिच्या सुनेला म्हणाली की तुला जे हवे होते ते आधीच झाले आहे. अरे, माझी मुलगी तुझ्यामुळे फोन करत नाही कारण तुला ते आवडत नाही. तिथे गेल्यानंतरही सरिता देवीचे कनिकाशी वागणे बदलले नाही आणि ती नेहमीच तिला टोमणे मारत राहिली. मग एक दिवस आला जेव्हा सगळं बदललं. एके दिवशी ती खाली उतरल्यानंतर पार्कमध्ये जात होती. तिचा पाय घसरला आणि ती थेट पायऱ्यांवरून खाली पडली. सरिता देवीला खूप दुखापत झाली आणि तिच्या कंबरेचे हाडही तुटले. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन कठीण आहे आणि उपचारांना बराच वेळ लागेल कारण या वयात ऑपरेशन यशस्वी होत नाहीत. सुरेंद्र, खर्च तू उचल. सगळं काही जोरात चालू होतं म्हणून एके दिवशी कनिकाने त्याला सल्ला दिला की आपण हे करायला हवे, आपण आपले जुने घर विकून आईवर उपचार करायला हवेत. आपण उर्वरित पैसे सुरक्षित ठेवू आणि भविष्यात आपण अधिक पैसे वाचवून नवीन घर खरेदी करू. सुरेंद्र खरोखर खूप अस्वस्थ होता. त्याच्या कमाईतील अर्धा भाग त्याच्या आईच्या औषधांवर खर्च होत असल्याने, घरी एका नर्सला कामावर ठेवावे लागत असल्याने तिचा खर्चही खूप वाढला होता. कनिकाचा सल्ला सुरेंद्रला योग्य वाटला म्हणून त्याने सांगितले की 2 वर्षांत नीतूने फक्त कुरिअरद्वारे राखी पाठवली आहे. ती कधीही भेटायला आली नाही. जर ती पुन्हा रक्षाबंधनासाठी येत असेल तर मी तिला भेटून सांगेन की मी घरी काहीतरी पाठवत आहे. रविवार येताच सुरेंद्र त्याची गाडी घेऊन त्याच्या शहराकडे निघून गेला.
आणि त्याने त्याच्या आईला सांगितले की तो घर विकण्याबद्दल बोलणार आहे कारण आता त्याच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. शेवटी मालमत्ता अशा वेळीच उपयोगी पडते. नीतूने या 2 वर्षांत भाड्याचे पैसे वाचवून खूप काही जमवले असेल, म्हणून ती आता नवीन घर देखील खरेदी करेल. सुरेंद्रची आई म्हणाली की बेटा, ठीक आहे, तू निघून जा. 5 तासांच्या प्रवासानंतर सुरेंद्र त्याच्या बहिणीकडे पोहोचला तेव्हा तो बराच वेळ बेल वाजवत राहिला. मग थोड्या वेळाने आतून एक मुलगी बाहेर आली आणि सुरेंद्र तिला पाहून थक्क झाला. त्याने मुलीला सांगितले की माझी बहीण नीतू इथे राहते. तिने सांगितले की नीतू वरच्या मजल्यावर राहते, आम्ही खाली राहतो. हे ऐकून सुरेंद्र स्तब्ध झाला. तो लगेच वरच्या मजल्यावर पोहोचला आणि नीतू त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. सुरेंद्र जाताच तो म्हणाला, नीतू, मला पाहून तुला आनंद झाला नाही का? तुला आश्चर्य का वाटते? नीतू काहीच उत्तर देऊ शकली नाही आणि म्हणाली की भाऊ, तू काय म्हणत आहेस? मी तुझ्यासाठी पाणी आणते. जेव्हा ती पाणी घेऊन आली तेव्हा सुरेंद्र पाणी पिताना म्हणाला की खाली कोण राहते? मी त्यांना ओळखत नाही. तर नीतू म्हणाली की ते भाडेकरू आहेत. मला वाटले की मी एवढ्या मोठ्या घराचा वापर एकटी करू शकत नाही, मग भाडेकरूंना एकाच भागात का ठेवू नये, जेणेकरून भाडे येत राहील? सुरेंद्र हसला आणि म्हणाला की तू चांगले काम केलेस पण तू 2 वर्षांतून एकदाही आमच्या शहरात आली नाहीस. नीतू म्हणाली की भाऊ, मला इतका वेळ कुठे मिळतो, मी नेहमीच फोनवर बोलते. सुरेंद्र म्हणाला, ते सोड, मी तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायला आलो आहे. हे ऐकून नीतू थोडी आश्चर्यचकित झाली. मग सुरेंद्र म्हणाला, ते काय आहे? आई घसरली आणि पडली आणि तिच्या कंबरेचे हाड तुटले आहे. आता तिचे उपचार सुरू आहेत कारण ऑपरेशन शक्य नाही आणि आता उपचार खूप महाग आहेत. माझे बजेट देखील खराब झाले आहे. म्हणूनच मी ते घर विकण्याचा विचार केला. शेवटी ही माझ्या आईची मालमत्ता आहे, किमान ती तिच्या उपचारात उपयोगी पडेल. हे ऐकून नीतू म्हणाली, कोणती मालमत्ता? कोणती मालमत्ता? आईने हे घर माझ्या नावावर हस्तांतरित केले आहे. तुला हवे असेल तर तुम्ही आईला विचारू शकतोस. तिने स्वतः कागदपत्रांवर सही केली होती. हे ऐकून सुरेंद्रला धक्का बसला. तो लगेच रागाने उभा राहिला आणि त्याने आपल्या बहिणीच्या गालावर थाप मारली आणि म्हणाला, मला वाटले नव्हते की तू इतकी फसवणूक करणारी निघशील. माझ्या बहिणीने मला फसवले यावर माझा विश्वास बसत नाही. कनिकाने मला आधीच सांगितले होते की तुझा हेतू बरोबर नाही, पण मी तिचे ऐकले नाही आणि तिने जे सांगितले ते घडले. आता मी आईला काय सांगू की तिच्या मुलीने तिला लुटले आहे? नीतू शांतपणे उभी राहून ऐकत राहिली. मग सुरेंद्र म्हणाला, तू ज्या प्रकारे शांतपणे उभी राहून ऐकत आहेस, नाही का? यावरून असे दिसून येते की तू हे घर आईकडून कपटाने घेतले आहेस. मग सुरेंद्र सोफ्यावर बसला आणि त्याचे अश्रू पुसू लागला. मग त्याने विचार केला की तो कनिकाला फोन करून सांगेल आणि हे विचारून त्याने त्याचा फोन काढला पण मग काहीतरी विचार करून तो थांबला. तो पुन्हा उभा राहिला आणि नीतूला फटकारू लागला. नीतू, तू माझी बहीण आहेस आणि म्हणूनच तू माझ्याशी आणि तुझ्या आईशी असे केलेस याचे मला खूप वाईट वाटत आहे. विचार कर, आईला सध्या या घराची किती गरज आहे. कारण ती बेडवर पडली आहे. मला खरं सांग, तू हे कसे केलेस? मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करू शकणार नाही कारण तू माझी बहीण आहेस. तुला माझ्यावर दया आली नाही, पण मला तुझ्यासाठी हे करावे लागेल. नीतूने लगेच तिच्या भावाला सांगितले की तुझ्या पत्नीला खूप अभिमान आहे की तिचा स्वतःचं घर आहे. म्हणूनच मी ठरवले होते की मी तिला नक्कीच धडा शिकवेन. जेव्हा मी आईला विम्याच्या कागदपत्रांवर सही करायला लावली तेव्हा मी घराच्या कागदपत्रांवरही सही केली आणि आईला कळलेही नाही. आता तुला हे घर आयुष्यातही परत मिळू शकत नाही कारण त्यात लिहिले आहे की आई ते घर माझ्या नावावर हस्तांतरित करत आहेस. शेवटी मी तुझ्या पत्नीकडून बदला घेतला आहे. सुरेंद्रला आज समजले की नीतू तिच्या वहिनी कनिकावर किती जळत होती. सुरेंद्र उठून निघून गेला आणि नीतू चिंतामुक्त झाली. आता तिच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही तिला घराबाहेर काढणार नाही. पण अर्ध्या तासानंतर पोलिसांची एक टीम तिथे आली, जी पाहून नीतू बेशुद्ध पडली. सुरेंद्र सर्वांसमोर म्हणाला की ही माझी बहीण आहे जिने मला खूप फसवले आहे. मग नीतू म्हणू लागली की नाही, माझ्या आईने स्वतः माझ्याशी हे केले आहे. सुरेंद्र म्हणाला की आता नीतू, तुझे खोटे बोलणे चालणार नाही कारण तुझ्या क्रूरतेची कबुली माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाली आहे. सुरेंद्रने नीतूशी बोलल्यावर रेकॉर्डिंग वाजवले आणि त्याआधी तो कनिकाला फोन करणार होता, पण नंतर त्याच्या मनात आले की काहीतरी करायला हवे. म्हणूनच कनिकाला फोन करण्याऐवजी त्याने रेकॉर्डिंगचे बटन दाबले.
त्या पुराव्यासमोर नीतू काहीही करू शकली नाही आणि पोलिसांनी तिला पकडले आणि घेऊन गेले. नंतर तिचा नवराही पकडला गेला. सुरेंद्र घरी पोहोचल्यावर त्याने कनिकाला सगळं सांगितलं आणि त्याच्या आईलाही सगळं सांगितलं. हे ऐकून सरिता देवीला धक्का बसला. कनिकाने लगेच तिच्या सासूला सांगितलं की ज्या मुलीसाठी तू इतकं केलंस की तिला तुझं घरही राहायला दिलंस. बघ तिने तुझ्याशी काय केलं. मी तुला आधीच सांगितलं होतं की तिचे हेतू चांगले नाहीत, पण तू माझ्या हेतूवर शंका घेतलीस. तू इतके दिवस अंथरुणावर पडली आहेस. तू मला सांग तुझी काळजी कोण घेतं? आज सरिता देवीकडेही काहीच उत्तर नव्हतं. आज तिला तिच्या सुनेची सेवा आणि तिच्या भावना समजल्या. तिला तिच्या मुलीच्या कृतीची लाज वाटत होती आणि ती वारंवार तिच्या सुनेची माफी मागत होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली? कमेंट करून आम्हाला सांगा. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. जर चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.